नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा आवटे, स्पंदन क्लिनिक संभाजीनगर येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। या स्पंदन क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत आणि ते म्हणजे इंजेक्शन मॉन्जरो, इंजेक्शन टिर्झपेटाइड। हे इंजेक्शन वजन कमी करण्यासाठी दिले जाते। ते कसे घ्यावे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आता आपण इंजेक्शन मॉन्जरो घेण्यासाठी काय सामग्री लागणार आहे त्याबद्दल जाणून घेऊ। इंजेक्शन मॉन्जरो हा अशा पद्धतीने डिस्पोजेबल पेनमध्ये मिळतो। इंजेक्शन मॉन्जरो त्याचं कंटेंट आहे टिर्झपेटाइड। याच्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ असतात। 2.5 मिलीग्राम, 5 मिलीग्राम, 7.5 मिलीग्राम, 10 मिलीग्राम, 12.5 आणि 15 मिलीग्राम। आपण जो पेन विकत घेतलेला आहे तो डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनशी मॅच होतो की नाही हे पेन उघडण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे। या पेनसोबत तुम्हाला लिफलेट मिळते ज्यामध्ये इंजेक्शन कसे घ्यायचे त्याबद्दल सांगितलेले आहे। ते आधी वाचणे आवश्यक आहे। हा इंजेक्शन मॉन्जरो पेन यामध्ये 4 डोसेस असतात। त्याच्यासोबत आपल्याला ही नीडल असणे आवश्यक आहे। 4 mm चे नीडलच्या सहाय्याने आपण हे इंजेक्शन घेतो। या पेनमध्ये टोटल 4 डोसेस असतात। दर आठवड्याला एक इंजेक्शन घ्यायचं असतं। म्हणजे आज तुम्ही ह्या आठवड्यामध्ये रविवारी इंजेक्शन घेतलं तर पुढचं इंजेक्शन नेक्स्ट रविवारी असणार आहे। असं दर रविवारी 4 इंजेक्शनचा डोस संपला की हा पेन डिस्कार्ड करणे आवश्यक आहे। जेव्हा हे इंजेक्शन घेतो आपण त्यावेळेला इथे एक डायलर आहे, ही पेनची कॅप आहे। हा इंजेक्शन मॉन्जरो आहे। हा आपण सध्या जो वापरणार आहे तो 15 मिलीग्रामचा पेन आहे। या पेनमध्ये 15 मिलीग्रामचे टोटल 4 डोसेस आहेत। दर आठवड्याला एक डोस घ्यायचा म्हणजे हा पेन तुमचा 1 महिना वापरता येणार आहे। या पेनचे भाग आहेत मेन पेन बॉडी, ही पेन कॅप आणि हे आहे डायलर आणि याला आपण समोर अटॅच करणार आहेत नीडल। यामध्ये सुरुवातीला पेन वापरताना आधी आपण स्वच्छ पाण्याने हात धुणार आहेत। हात धुतल्यानंतर आपण ही नीडलची पेपर कॅप काढणार आहेत। ते काढल्यानंतर आपण पेनला समोर नीडल अटॅच करणार आहेत क्लॉकवाईज। हे झाल्यानंतर पेनची पहिली कॅप काढा आणि दुसरी कॅप काढा। आता हा तुमचा पेन तयार झाला आहे। पण या नीडलमध्ये हवा असते, ते आपल्याला आधी हवा काढणे गरजेचं आहे। त्यासाठी आपण हा 0 डायलर जो आहे तो 2 क्लिक फिरवणार। पहिली क्लिक, दुसरी क्लिक। 2 क्लिकनंतर आपण ही नीडल वरच्या बाजूने धरणार आणि प्रेस करणार। जेव्हा तुम्हाला थेंब येताना दिसतात म्हणजे ती एअर निघाली आहे। यानंतर आपण आपला डोस डायल करणार। त्यामध्ये हा डायलर आता 0 वर आहे, तो डायलर आपण पूर्ण फिरवणार। जोपर्यंत मला 1चा आकडा दिसत नाही तोपर्यंत फिरवणार। आता मला हा 1 आकडा दिसतो आहे म्हणजे हा माझा पूर्ण डोस मी फिरवलेला आहे। आणि हे झाल्यानंतर आता आपण इंजेक्शन घेणार आहेत। इंजेक्शन कुठे घ्यायचे? नाभीपासून 4 बोट अंतर उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, खालच्या किंवा वरच्या बाजूला घेऊ शकतो किंवा मांडीच्या समोरच्या भागावर हे इंजेक्शन घेता येते। आता आपला पेन इंजेक्शन घेण्यासाठी रेडी झाला आहे। त्यानंतर ज्या भागावर इंजेक्शन घ्यायचे त्या भागाचा कपडा आपल्याला बाजूला करायचा आहे अशा पद्धतीने जेणेकरून इंजेक्शन घेताना तो मध्ये परत येणार नाही। इंजेक्शन घेताना आपल्याला चरबी एका हाताने पकडायची आहे। डाव्या हातामध्ये पेन आहे जे तुमचा मेन हँड आहे आणि हे 1 पर्यंत डायल केल्यानंतर 90 डिग्री अँगलमध्ये तुम्ही पेन इन्सर्ट करणार। केल्यानंतर आपण इंजेक्शन फिरवणार। जोपर्यंत मला 0 आकडा दिसत नाही तोपर्यंत मी इंजेक्शन फिरवणार आहे। 0 आकडा दिसला म्हणजे माझं इंजेक्शन पूर्ण गेले आहे। त्यावेळेला 10 पर्यंत आकडे मोजायचे म्हणजे 10 सेकंद थांबायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हे झाल्यानंतर आधी पेन बाहेर काढा आणि मग त्वचा सोडा। आता इंजेक्शन देऊन झाल्यानंतर तुम्हाला ही बाहेरची कॅप, प्लास्टिक कॅप त्या नीडलला अटॅच करायची आणि उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपण फिरवणार जेणेकरून ती आपली नीडल काढून ठेवायची। एक नीडल एकाच वेळेला वापरायची, नंतर ती डिस्कार्ड करायची। हे झाल्यानंतर आपण पेनची कॅप लावणार आहे। ही नीडल काढल्यानंतर आपण ती शार्प कंटेनरमध्येच टाकली पाहिजे। घरच्या कचरापेटीमध्ये टाकता येणार नाही, यामुळे इतरांना इजा होऊ शकते। आता आपण जसं सांगितलं की हा डोस दर आठवड्याला एकदा घ्यायचा म्हणजे ह्या रविवारी घेतला की पुढच्या रविवारी घेऊ शकता। कधी कधी आठवड्यात जर हा डोस चुकला तर पुढच्या 3 दिवसाच्या आत म्हणजे 10व्या दिवसाच्या आत तुम्ही हा डोस घेऊ शकता। जर 10 दिवसात घेणं नाही झालं तर तो पूर्ण डोस स्किप करा आणि डायरेक्ट पुढच्या आठवड्याचा डोस घ्या।
आता 4 डोसेस संपल्यानंतर ह्या इंजेक्शनमध्ये थोडंसं औषध शिल्लक राहतं, पण ते तुम्हाला देता येत नाही, तो एक्स्ट्रा डोस ठेवलेला आहे. त्यामुळे 4 डोस संपले म्हणजे आपला पेन संपलेला आहे आणि त्यावेळी डिस्कार्ड करणं आवश्यक आहे. आता हा पेन स्टोअर कसा करायचा आहे, तर हा पेन आपण फ्रीजच्या दरवाजामध्ये 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये स्टोअर करू शकतो. जर चुकून तुम्ही हा पेन फ्रीजमध्ये ठेवला आणि हे औषध फ्रीज झालं, बर्फ झालं, त्याच्यानंतर हा पेन तुम्हाला वापरता येणार नाही. मग प्रवासात जाताना फ्रीजमध्ये ठेवता येणार नाही, मग घेऊन जाऊ शकतो का, तर हा पेन 30 डिग्री टेम्परेचरपर्यंत स्टेबल राहतो. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवासात घेता तो तुमच्या बॅगमध्ये सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता, कंपल्सरी फ्रीजमध्ये असण्याची गरज नाही. जर 30 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचरला आपण हा पेन ठेवला तर त्याचं औषधी खराब होतं. मग प्रवासात कसं घेऊन जाणार, जेव्हा तुम्ही कारमध्ये प्रवास करता तेव्हा कारच्या डिक्कीमध्ये ठेवला तर तिथे टेम्परेचर जास्त असते. कारमध्ये असताना तुम्ही कारच्या सीटवर जिथे बसता, जिथे थंड जागा आहे, त्या ठिकाणी हा पेन ठेवू शकता. एअर ट्रॅव्हल करताना किंवा विमानाने प्रवास करताना तुमच्या हँडबॅगमध्ये हा पेन कॅरी करू शकता. या इंजेक्शनचे साईड इफेक्ट असतात, त्यामुळे हे इंजेक्शन तुम्ही स्वतः न घेता तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून मग इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला इंजेक्शनचा फायदा होईल आणि त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. धन्यवाद.